आपण अनुभवले धंदेनी अनुभवली चाकरी, दिवस रात्र घासली तरच गोड लागते भाकरी, तिखट पाहिजे भाजी आणि भातावरती आमटी, क्लब मधल्या शो नंतर फ्लॅट वरती पार्टी. आता रॅन्डम तांबडी एम्स्टरडॅम मध्ये वाचणं हे काय मी तिकडे एम्स्टरडॅम वाल्याला सांगितलं नाही का हे जाऊन वाचव, तो मिरेकलच होता. नातेवाईकच बोलतात अरे किती बारीक आहेस, तुझं जेवण तुझा भाऊ खातो काय, हे ते नाही का. त्यामुळे ती पहिली लाईन आहे की अंगावर मासण्या पण टाकलेल्या नाहीत, की मी आहे असाच आहे, आता तू काय करू शकतो आणि मी तरी काय करू शकतो. अंगावर मासण्या पण टाकलेल्या खात नाही, परिस्थिती वाईट तरी मन मारून राहत नाही, नात्यांचे धागे जोडून किशानी फाटलाय, मैदानी खेळ खेळून चिखलानी माकलाय. मी पुस्तक पण वाचतो आणि रस्ते पण जाणतो. आता मी तसं म्हटलं की आधी मी खूप स्कॉलर किड होतो, की मला अशी दुनियादारी आधी माहिती नव्हती, आणि मी जेव्हा पुण्याला शिफ्ट झालो तेव्हा मला दुनियादारी कळायला लागली, नाही का बाहेर कसं राहायचं, लोकांशी कसं बोलायचं, एखाद्या दुकानदाराशी नेगोशिएट कसं करायचं. पुस्तक पण वाचतो आणि रस्ते पण जाणतो, अर्धवट ज्ञान मी पद्धतशीर लागतो, मी नुकताच तो उतलेला चा. जरी तू खरं बोलत असेल तरी तुला असं बोलणार आहे तो उलट उत्तर देतोय. तर मी विचार करायचो अरे मी काय चुकीचं बोललो, मी काहीच चुकीचं बोललो नाही. सरळ सोपं गणित वेगळाचा वर्ग मग पुरणुरू सर्वांना रॅपर अर्धवट एकच नियम माझा बिनचिंता कर मगर रंडमन कष्टकर हक्काने खर्च कर. तर मी हे नेहमी सांगतो की इंडियामध्ये रॅप वगैरे एंटरटेनमेंटच्या फॉर्ममध्ये आलं, ते कल्चरच्या फॉर्ममध्ये नाही आलं. तारे चांदोबानी गाणी मैफिलीचा राजा तरी मारामारी दर सकाळी रात्रीचा राडा, साऱ्या आठवणी जाळा त्यांच्या आगेवरच्या उभेसाठी रांगेत उभा राहिला, धुराळा उडाला डोळ्यावरच्या पट्ट्या आधी गाडा, अशी अंधाराची वाचा बसली शांतताचं वाळा.